रेग्युलर पिरियड्स येणं म्हणजे नेमकं काय? साधारणतः 22 ते 35 दिवसापर्यंतच्या कालावधीमध्ये पिरियड्स येणं हे अगदी नॉर्मल आहे. कोणाची पाळी 21 दिवसांची असते तर कोणाची 25 ते 28 दिवसांची असते. सो रेग्युलर पाळीमध्ये ब्लिडिंग किती दिवस असायला हवं? प्रत्येक स्त्रीची शरीर रचना ही वेगळी असते, तिच्या काम करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात, तिचे हॉर्मोन लेवल्स वेगळे असतात. सो ॲव्हरेजमध्ये 2 दिवसापासून ते 7 दिवसापर्यंत ब्लिडिंग होणं हे अगदी नॉर्मल आहे. जर 2 दिवसाच्या आत ब्लिडिंग होत असेल, अगदी 1 ते 2 दिवस ब्लिडिंग होत असेल आणि कमी प्रमाणात होत असेल किंवा 7 दिवसांच्या वरती ब्लिडिंग होत असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या गायनेकला कन्सल्ट करावं. परत पाळीमध्ये थोडंफार दुखणं हे अगदी नॉर्मल आहे, पण जर दुखणं इतकं जास्त असेल की तुमची दैनंदिन दिनचर्या तुमचं रुटीन डिस्टर्ब होत आहे, शाळा कॉलेज मिस होतंय, तुमचं ऑफिस मिस होतंय, अगेन पाळीमध्ये थोडेफार क्लॉट जाणं अगदी नॉर्मल आहे. पण जर एक कॉईन एवढा किंवा कॉईनहून थोडा मोठा जास्त क्लॉटिंग होतंय, सो इट इज ॲबनॉर्मल. अगेन जर असं काही होत असेल तर तुम्ही तुमच्या गायनेकला नक्की कन्सल्ट करावं.